पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री सद्गुरु दादा महाराज की जय। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा। नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आदी करून समस्त संतांच्या सेवेसाठी निवडलेला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा संतांच्या सेवेकरिता चालत आलेला हा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 40 दिवसाचा हा उपक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आजचा हा तृतीय दिवस आणि आजचा हा तिसरा अध्याय आहे का चौथा आहे हा तिसरा का चौथा दिवस तिसरा दिवस आहे बरं तिसरा अध्याय आजचे आहे मग तिसरा अध्याय काल झाला आहे हा आहे की नाही आजचा हा चौथा अध्याय आहे आणि चौथा अध्याय हा अति गोड आहे हिंगलाज देवीचं वर्णन ह्या अध्यायामध्ये आपण करणार आहोत। जय जय आधी कृपा निधे आगम गोचर विशाल बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना कविराज म्हणतात की भगवंत हा कृपा निदान आहे करुणाघन आहे आणि सखळ मुनी माणसांचा हृदयाचा ठाव घेणारा भगवंत आहे त्यांना आनंदित करणारा असे भगवंत आहे। हे योगी मानस रंजनी योगियांचं मनोरंजन करणारा पंढरपूर पंढरीशा मूळपीठ वासिनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी हृदय श्री विठेवरी। पुंडलिक रायाचे असले आराध्य दैवत महावारकऱ्यांचा असणारं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा असणारा त्याचं स्तवन कविराज या ठिकाणी करत आहे। सौम्य दिसे परी नितक बहु ठक चित्त चालक भक्त मानस भाव संहारिक सुकृतौने देशी आहा कैसे बका समान नासागरी दृष्टी देऊन म्हणतील कोणी गरीबान सांगून कोण मिळतसे। भगवंताच्या खोड्या सुद्धा संत जनांनी आनंदाने वर्णन केले किंवा त्यांचा तो अधिकार आहे। सुकर्म हृदय घालून हात युक्ती प्रवृत्ती काढून घेतो पुढे जाऊन कार्यार्थ आपुल्या त्या संपादी स्वतः मात्र आपल्या भक्तांना कष्टातून पारखून घेऊन आपली कृपा पात्र करून घेण्यासाठी तो समर्थ करून घेत असतो असा भगवान परमात्मा। पहा दामाजीचे दयाघन गटक गिरेची अभिलाषे करुण कंगालवृत्ती सोंग करुण देव महार झाला। स्वतः दामाजी भिकारी आहे भिकारी बनवून टाकलं सगळं संपत्ती हलवून घेतली आणि भगवान परमात्मा त्या दामाजीची महार होऊन जावळा नामदेव रायाच्या सासूवाडीला जाऊन मात्र मोठेपणा सांगताय नरहरी के सरळ सुवर्ण कर्म नरहरी हा सुवर्ण कर्म करणारा मनुष्य नरहरी महाराज तया विषयी वडिला काम भावांडे तो जन्म जन्म शिवमौली राहत असे। स्वतः कधी सदाशिव व्हायचे भोलेनाथ व्हायचे तर कधी पांडुरंग दिसावं अशा पद्धतीचा छळ त्या नरहरी महाराजांचा भगवंताने या ठिकाणी गेला।
कुब्जा दादूला वाकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुष ये जाडा स्मशान वस्ती केली से वृंदेसाठी स्वतः स्मशानात जमून राहिली. थकवली मारला काळे ओण 16 सहस्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वळले. त्या कालयवनाला फसवून मारण्याचं काम भगवंताने केलं. 16,000 पट्टराण्यांचा नवरा स्वतः झाला आणि तिथूनही समाधान मिळाले म्हणून त्यांनी काय केलं, ब्रह्मस्थिती वरण केली, स्वतः ब्रह्मतत्व प्राप्त करून घेतलं. चक्षु गोचर होते जे जे ते मागू शके निर्लज्जे सुदामाचे सुकृत साधे कोरडे म्हणून सहसाही. काय नव्हतं ते भगवंताला कमी. ज्याची बायको स्वतः लक्ष्मी आहे, वैकुंठ ज्याचं निवासस्थान आहे, सर्व सत्ता ज्याच्या हातात आहे. मौलिक ज्ञानोबायांच्या भाषेत सांगितलं काय भगवंताची सत्ता आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नभांतरी उगे नसावे, पावके 10वे वैशावे जळे, समुद्रे बैठका न सांदावी, पर्वते बैठका न सांदावी, समुद्रे सीमा न ओलांदावी, पृथ्वीया भूते व्हावी, ही असल्या माझी म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो या जगाशी चाळीता. ही भगवान परमात्म्याची सत्ता असताना तो सुदाम्याचे त्या गरीब ब्राह्मणाचे पोहे खातो. शबरी बोळे उच्चिष्ट पाहून दुसरं उदाहरण पुन्हा देतात शबरीचं. उष्टे बोळे खायला न म्हणे बक्षी मन लावून, चोखियाचे पदार्थ गोड पाहून राधा सहित चालत असे. नामा बाळ थकोणी त्वरितो, नैवेद्य बक्षी हातो हात, तस्मात किती दुर्गुणा ते सद्गुणा ते आणावे. आणि कविराज सांगतात की तुझे गुण दुर्गुण आहे, पण आम्हा भक्तांसाठी तेच सगुण होतात. आणि त्याच लीला वर्णन करून तुझं नित्य गुणानुवाद करत असतो. आईस असो ऐशे परमठकणी, येऊनी बैसली ग्रंथ श्रवणी, मम चित्ता ते समूळ होऊन पायापाशी ठेवत असे. असो तिचे वरदे करुण, सोते ऐका आता कथन. श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगलाज कारणे संचलना. मच्छिंद्र मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की हा मारुतीरायाची मच्छिंद्रनाथाची भेट झाली, तिथून सौख्य झालं, श्रीराज्याचं वर्णन करण्यात आलं आणि तिथून मच्छिंद्रनाथ पुढच्या यात्रेसाठी निघाले असताना हिंगलाज नावाच्या क्षेत्रामध्ये मच्छिंद्रनाथाचा प्रवेश झाला आहे. आणि त्या मंदिरापाशी येत आल्यानंतर ती कोण होती हिंगलाज, आता तिचं वर्णन आपल्याला ऐकावायचं आहे. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्ताधी शक्ती, जेथे जाऊन द्वारावती मच्छिंद्रनाथ पोचले. तव ते द्वार पाहता क्षिती, उंच बाहू सार्धशती, औरस चौरस षडशती, विराजले दारते. तिथं गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने पाहिलं उंच उंच मोठं दार आहे, रुंद सांग. ते द्वारी प्रचंड नाष्ट भैरव महादेंड, त्याशी नाथ पंत पावनी वितंड, चित्ती कामना उदेली नागपत्रास्वस्थायी, मच्छिंद्रनाथ हा गोसावी. नियम विद्या प्रवाही प्रसन्न केले दैवते, तरी शाबर विद्याभित केले येणे केले वरदस्थित, तरी ते प्रांजळ कायस्त. केवी झाले ते पाहू ऐसा कामधरणी पोटी, युद्ध रीतीच्या सुकलोटी, अष्टपैरव एकदाची प्रगट प्रत्यक्ष झाले द्वारात. आणि त्या ठिकाणी आपण अगोदर बघितलं की अष्टभैरव हे रक्षण करते त्या द्वाराचे आहेत. त्यांनी मच्छिंद्रनाथाला मात्र बघितलं आणि बघितल्यानंतर लक्षात आलं की नागपत्र अस्वस्थ ठिकाणी आणि संपूर्ण सिद्ध्यांची प्राप्ती केली, दैवत याला प्रसन्न आहे, हा गोसावी आहे, याला कसल्या पद्धतीच्या सिद्ध्या प्राप्त झाल्या आहे हे आपण बघूया. असं कामना मनात घेऊन त्या मच्छिंद्रनाथाच्या युद्ध करण्यासाठी अष्टभैरव प्रत्यक्ष संन्यासी स्वरूपात त्या ठिकाणी प्रकट झाले.
करीत येणे केले वरदस्थित, तरी ते प्रांजळ काय असतो केवी झाले ते पाहू. ऐसा काम धरुणी पोटी युद्ध रीतीच्या सुखलोटी, अष्टही भैरव एकटाटी प्रत्यक्ष झाले द्वारा ते. अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा नेमुनी तद्रूपा, म्हणती महाराजा योग दीपा कुठे जाते असती. आणि ते प्रकट झाल्यानंतर मात्र मच्छिंद्रनाथच्या दरवाजासमोर आलेले आणि आल्यानंतर ते द्वारपाळ असणारे अष्टभैरव त्या मच्छिंद्रनाथाला विचारतात की हे नाथा, आपलं गमन नेमकं कुठं आहे ते आम्हाला सांगावं. आणि हरवलं गेलं. येरू म्हणे शक्ती दर्शन येणे उदेले अंतःकरण, तरी तुम्ही आहात संन्यास नाम तुम्हा जाणे आहे का. तव ते म्हणती जोगी ऐको आम्ही येथेची ठाईको, भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो. मच्छिंद्रनाथांनी त्या संन्यासा रूपातल्या त्या अष्टभैरवांना बघितलं. अष्टभैरवांनी नमस्कार केला आणि नमस्कार करून विचारलं, बाबा तुम्ही कुठं चाललात. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणतात की आम्हाला शक्ती दर्शनासाठी म्हणजे भगवती मातेच्या दर्शनासाठी जायचं आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला रस्ता यदा कदाचित माहीत असेल तर मला सांगा, आपण बरोबर जाऊया. असं ऐकल्यानंतर द्वारपाळ असणारे ते संन्यासी वेशातले मच्छिंद्रनाथाला म्हणतात की नाथा, आम्ही या ठिकाणचे द्वारपाळ आहोत आणि सदा सर्वदा या ठिकाणी स्थित आहोत. भगवती अंबिकेचं काम करण्यासाठी आम्ही इथं कार्यरत आहोत. तरी येथे कामना स्थिती दर्शनार्थ कोणी येत, तरी पाप पुण्य पुतुनी त्यात मार्गापरी येऊन असो. अगा पुण्याचा प्राणी शब्द रचने दिसून येता चित्त कामने, मग प्रसादोनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा. आणि पाप कलह अर्थ दुर्जटी आमुचे दिसून येता दृष्टी, त्याशी मागे परतुनी राहती तो पुरुष दर्शनाशी मिळवेना. तस्मात वागोत्तर देखी प्रसाद मिळविला हे सेवती, तरी का तत्कामना परतुनी राहती पुरुष दर्शनाशी मिळवेना. तस्माक वागोत्तरीचे देखी प्रसाद मिळविला हे सेवती, तर जरी त्वत्कामना उदेली पोटी अंबा दर्शन मिळवावे. आम्ही इथेच असतो बाबा. मच्छिंद्रनाथाला सांगतात की आम्ही इथं आमचं राहणंच इथं आहे. भगवतीच्या कामासाठी आम्ही इथं द्वारपाळ स्वतःला म्हणवून घेतो. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा आम्ही विचारपूस करत असतो. त्याचं काय पाप पुण्य आहे, पुण्य आहे की पाप आहे. पुण्य असेल तर त्याला भगवती मातेचं दर्शन होईल, त्यांना पुढे सोडल्या जातं, आणि पाप असल्यास त्याला मागे पुढे संचरलं जातं. एखादा जर मनुष्य खोटं बोलला आणि ते जर आमच्या लक्षात आलं, मग मात्र आम्ही त्याला कारण करतो. तरी महाराजा योगजुमा पाप पुण्याचा झाडा आम्हा, दर्शवणी दर्शन कामा स्थित करी सती सुखात. अंतरी अर्थ कंदर्प येथे करिता काही लोक, तरी संसार करिता द्वार माप मध्ये अटक. स्वस्त महाराजा द्वार साकडे होते अतिसान, गुंते करिता अनुस भाषण. त्यात मग त्या मागे ओढून शिक्षा पूर्ण करतो. दुसरी गोष्ट अशी, यदा कदाचित आमच्या लक्षातही नाही आलं की तू खोटं बोलतो की खरं, पण हे द्वार खूप विचित्र आहे. तुला मोठं वाटतं ते सत्य आहे, पण ज्या वेळेस हे द्वार हे चौकट खोटं माणसाला लगेच ओळखते आणि ती लहान होऊन जाते. त्या चौकटीमध्ये तो माणूस अडकतो आणि ओढून काढतो आणि मग मात्र दंक द्यायचं काम करतो. येरू म्हणे द्वारस्थ बापा, आम्ही नेनो पुण्य पापा. कर्म सुकर्म अर्थ कंदर्पा ईश्वरी अर्थी केले ते. आणि असं सांगत असताना ते विचारतात की मच्छिंद्रनाथाला, सांगा तुमचं पाप पुण्य काय आहे. तुम्हाला जर पुण्य असेल तर आम्ही तुम्हाला पुढे पाठवू, पाप असल्यास
वापस पाठवू. त्यावेळेस की द्वारपाल मच्छिंद्रनाथ सांगतात की आम्ही द्वारपालाला मच्छिंद्रनाथ जे आहे ते सांगायला लागले की आम्ही संन्यासी आहोत, जन्मापासून आम्ही अनुष्ठान केलं आहे, आम्हाला पुण्यही नाही आणि पापही नाही, आम्ही काही तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप या तत्वापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत. लागूनेदी पाप पुण्य अंगा, पुण्याची आम्हाला घेणं देणं नाही आणि पापाचीही आम्हाला काहीही घेणं देणं नाही, कारण आम्ही त्याच्या पलीकडे आहोत. जैशयालहा भास उभय नातळे त्या सुखास, हर्षदारा सावधपणास ठाई ठाई सुरतसे, की नौका सरिता तोही जातो, तो थडी रुख दिसती पळत, परिथडीचा बाणा सक्षमंतरुळा रुखापळ नेहमीची, की तू व्यक्त बहु घट स्थिती, अंतर दिवटा बहु गबस्ती, परित्याची सदा दीप्ती, नयनी मिरवे महाराजा, तुटून नीती पुण्यक द्रुमा, आम्ही नेनो पावली उगमा, तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा, बोल बोलशी हे काय, जगी जन्मोदय देही, धरल्या पोटी कर्म कर्माचे राहटी, मिरवेल हे प्रपंच हटी, पदार्थ सवे हे दोन्ही, तरी बा त्यांच्या ग्रह पाठी, ना तळपे ना मिरवे शक्ती, तरी आता लोपुनी कर्माप्रती, अर्थ तुझा सरेना, जैसे वेचल्या वाचुनी धन, नातळे कदा हटीचा कर्ण, तरी कर्मा कर्म झाल्या विना, अर्थ तुझा सरेना. मच्छिंद्रनाथांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही संन्यासी आहोत बाबा, आम्हाला कसलं पाप पुण्य तुका म्हणजे आम्ही झालो अग्निरूप लागून येते, या तत्वाने आमचं देह कार्य आहे, आम्ही ह्या समाजामध्ये वावरतो, मात्र समाजापासून आम्ही अलिप्त आहे, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य संसार मात्र करायचा, पण त्याच्यात आसक्त नाही व्हायचं, अशा पद्धतीचं आम्ही आहोत. म्हणून आम्हाला पापाचाही लेश नाही आणि पुण्याचाही या ठिकाणी लेश नाही आहे. अशा पद्धतीचं आमचं जीवन असल्यामुळे तुला आम्ही पुण्य काय केलं की पाप केलं या कशाबद्दल सांगू किंवा काय सांगू याबद्दल, की आम्ही पुण्य केलं आहे की पाप हे आम्हाच माहित नाही, आम्हालाच माहित नाही हे आम्ही काय करतो. दोन तीन उदाहरण देऊन पण सांगितलं. त्यावेळेस द्वारपाल म्हणायला लागले, जो संसारामध्ये जन्माला येतो त्याला तर पुण्य पाप हे आहे, जग राहते आहे तो पुण्य करणार पाप करणार, कारण कर्मप्रधान आहे संसार. पृथ्वीलोक हा मनुष्यलोक हा कर्मप्रधान लोक आहे, कर्मभूमी म्हणतात या भूमीला. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कर्म घडल्या जातं त्या ठिकाणी पापपुण्य हे नक्की आहे. मग त्यातून तुम्ही कसे वाचला? तुम्ही मात्र या ठिकाणी खोटं बोलता आहात. यदा तुम्ही काय आम्हाला तुम्ही काय काय पुण्य केलं, काय काय पाप केलं ते सांगा. नसल सांगता येत तर वापस जा. जर सांगत असाल तरच तुम्हाला शक्ती दर्शन होईल, त्यात पुण्य असेल तर होईल, पाप असल्यास तुम्हाला वापस पाठवावं लागेल. तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही, तेने दर्शनम बापाई संगमाते मिरविशी, नातरी गौण धवनी पोटी वदता अर्थ न लाभे जेठी, प्रांजळ वदकी शेवटी फिरवणी जाशील मागाला. तुला प्रांजळ वदल्या विण करुण देऊ तुझे गमन, बहुत सावटी दल्पल्यान शिक्षा पावशील येथे तू. आयुष्य ऐकता मच्छिंद्रनाथ म्हणे शाशिनी उदयला आदित्यसुत, तेथे तुमची शक्ती अद्भुत केवी वर्णू मर्कटा हो. असं संभाषण चालू असताना द्वारपाल म्हणायला लागले, मच्छिंद्रनाथा जर
तू सांगत नसतील आणि तुला जर दर्शनच घ्यायची इच्छा असेल तर मग मात्र आमच्याशी तुला युद्ध करावं लागेल. तुला आमच्याकडून शिक्षा प्राप्त आम्ही करून देऊ, तर तुला आम्ही स्वतःला अष्टभैरव म्हणून घेऊ. सरळ सरळ तू वापस जा, अन्यथा खरं सांग. जर तू अशा जर तू बोलायला लागला, आम्हाला पाप नाही, आम्हाला पुण्य नाही, आम्ही संसारात लिप्त नाही, आम्ही त्याच्यातून अलिप्त आहोत, आमची ब्रह्मस्थिती आहे, अहम ब्रह्म आहोत, आम्हीच ब्रह्म आहोत, हे आम्हाला करून चुकलंय, जग ब्रह्म आहे आम्हाला करून चुकलंय, सर्व खल्विदम ब्रह्म हे आम्हाला जर करून चुकलंय, असं जर तू कमतोर बोलत असशील तर मात्र आम्ही तुला मात्र त्या ठिकाणी शिक्षा अशा पद्धतीची करू. असं सांगितल्यानंतर मात्र मच्छिंद्रनाथाला राग आलेला आहे. संतांना शक्यतो राग येत नाही, पण काही नाथाळांना सरळ करण्यासाठी लटिका राग आणावं लागतं. तुकोब्बाळ एका ठिकाणी सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुक्तीनाम. आणि एका ठिकाणी असं म्हणतात, भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या माठी हनुकाठी. कृष्ण उत्तरे हत्ती घेऊन नाही भेळभाळ तू कामाने सांगत. लटिका राग ह्या संतांना आणावं लागतो आणि ह्या समाजाचं त्या ठिकाणी ताडण मात्र त्यांना करावं लागतं, अन्यथा संतांना राग येत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सर्वांना परिचित उदाहरण आहे. शांतीचे सागर म्हणून ओळखले जाणारे नाथ बाबा लटिका राग येतात आणतात आणि संसारिक प्राण्यांना खडचावून विचारतात, जर तू नामधारक नाही म्हणून जन्माला नाही आला, तू मेला का नाही? तुला किंवा सत्वीने घेऊन का गेला नाही? तुझी आई त्या भूतापाशी का नाही गेली? वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाण आपल्याला ऐकायला मिळतात नाथबाबांचे. रागीर प्रमाण आहे, तुकोबारायांच्या समाजाला ताडण पद्धतीचे प्रमाण आहे. अगोदर विनंती केली, नंतर समजून सांगितलं आणि ऐकलं नाही म्हणून लटिका राग आणून मात्र संतांनी समाजाचं या ठिकाणी ताडण केलेलं आहे. अशा पद्धतीने संतांना जरी राग येत नसला तरी लटिका राग आणून त्याचं साधकाचं या समाजाचं कल्याण करण्याचं कार्य मात्र संतांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने लटिका मात्र या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला राग आला आणि मच्छिंद्रनाथ म्हणाले, जर शिक्षा द्यायला तयार झाला तर माकडांनो तुमची काय कथा, तुम्ही तर गेला का? मी प्रत्यक्ष आहे आणि तुम्ही माकड आहात असं समजून चाला. जो महाप्रलय भद्ररुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र, तेथे तुमची कथा महेंद्र काय करील मशक हो. ऐशी ऐकता मच्छिंद्र गोठी परम क्रोधाची झाली दाटी, मग ती अष्टभैरव एक दाटी एकराची उठविली. किंवा एखादा भगवान शिवशंकर असणारा अतिशय रागामध्ये आलेले तिसरा डोळा उघडणं अशी आहे, मग त्या महादेवासमोर कोणी जाऊ शकेल काय? तसं तुमची माझ्या समोरची गती आहे, तुम्ही मला अडवू नका. अशा पद्धतीचं थोडंसं कडक उत्तर मात्र त्या मच्छिंद्रनाथाने त्यावेळेस दिलेलं आहे. आणि दिल्यानंतर मात्र त्या भैरवांना सुद्धा या ठिकाणी राग आलाय. जैशे अपार विभान दाती आदळता सोडून उचला कोटी, प्रदीप्त होऊन सांगी गोष्टी महामठी जाऊन यात अन्याय अष्टभैरव. मांडिते झाले युद्ध पर्व कुणी त्रिशूळ परशुगांधीवतन काढिले ते समयी, परी तो पर सोने आणि लता मुरुळ गुरु ज्या परम कठिनता. अंकुश बलवी मांडो असता चक्रे चालती उद्देशे, गदा दारुक यंत्र फाट अचाट भाले गुप्ती गुठार. बोगट ऐशे शस्त्रे तीव्र अचाट करी कवळून उठेले वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रे, त्रिशूळ भाला धनुष्यबाण गदा तोमर पट्टे वगैरे बरेच प्रकारचे शस्त्र त्यांनी उचलले आणि मच्छिंद्रनाथावर चाल करून जायला लागलेले आहेत राग आल्यामुळे. आता ते मच्छिंद्रनाथांनी बघितलं आणि तो काय चमत्कार केला आपण बघूया.
ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म जोडी ओपिला हस्त जय जय श्री गुरुराज दत्त म्हणून भस्म कवळीले दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपला भाव मने मित्र वरुण देव सिद्धा सोमकाजा अश्विनी वरुण अग्नि वात धरा मला दिये वज्रनाथ गणगंधर्व तारा तरगे निवंत सिद्धासो आम्हाते बुद्धी सिद्धी योगापार ब्रह्मांडात नांदनार त्या सर्वांशी नमस्कार साध्यासो आम्हाते आईचे जलपुनी मगंत उक्ती शक्ती प्रेरिता झाला जड विभूती युद्ध समारंभ क्षिती आरंभिले सर्वाशी हातामध्ये विभूती घेतली झोळीमध्ये हात घातला हातामध्ये विभूती घेतली सगळ्यांचं स्मरण केलेलं आहे आपल्या अंगाला सर्व बाजून ती विभूती लावली सगळीकडे ती दाखी दिशाला अभिमंत्रित करून टाकून दिलेली आहे आणि संपूर्ण देवांचं तिथं असणारे देवांना आवाहन केलं की आता तुम्ही माझ्या कार्यासाठी कामासाठी उपस्थित राहावं अश्विन वरुण अग्नी म्हणजे इंद्र चंद्र विष्णू ब्रह्म संपूर्ण देवांना मात्र या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आहे मग वज्र पंजर प्रयोग विभूती धरा असे निर्मुनी शक्ष दैवती मंत्र प्रयोगाच्या सकाळच्या 3 भारी चर्चुनी बैसला असे मग मात्र काय केलंय वज्रास्त्र जे आहे इंद्राचं अस्त्र त्या अस्त्राचं स्मरण केलं ती विभूती अभिमंत्रित केली स्वतःच्या अंगाला ती कपाळी विभूती लावली जमिनीवर ती विभूती टाकली आणि मच्छिंद्रनाथ मात्र स्तब्ध स्थितीने उभे राहिले आहे बुद्धी दृष्टी सिद्धी योग अपार ब्रह्मांडात नांदणारा तेने शरीर झाले वज्राहून ते समय झाले अति कठीण मग ते मच्छिंद्रनाथ पूर्ण काय 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 कराल काय की जेने या ते करायला ते शरीर वज्राहून ते समय झाले अति कठीण मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण साध्य कार्य साध आपले यासी कराला आळस तरी मातृ पितृ शपथेस गुरु धिक्कार निर्बळ पाशन मुखा काय कराल की मग जेने संदेह रूपी मिरबी जेने मम कंदर्पी उडी सांडूनी कोरडे कुपी प्राण त्याचा हे बरे आईशी ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी तव ते शस्ये शिखा नाथ विद्यानी कौरु पाहिती असावया प्रत्येकांना आपण एखादं काम करण्यासाठी बोलतो की तुला तुझी शपथ आहे काम नाही केले तर अमुक नाही केलं तसं त्या देवतांना मात्र या ठिकाणी शपथ दिली गेली आहे आना दिल्या गेली आहे जर तुम्ही माझं काम करणार नाही तर तुम्ही मातृपितृ दोषी व्हाल तुमचे पूर्वज नरकामध्ये पिचतील नरकामध्ये पडतील अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी सर्व देवतांची विनवणी या ठिकाणी केलेली आहे मग नाथ शरीर आणि मग इकडे त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराला लटकून हे अष्टकोटी जे अष्टभैरव आहे त्यांनी वेगवेगळे आपले अस्त्र शस्त्र मच्छिंद्रनाथावर सोडलेली आहे मग ते नाथ शरीरा लक्षण अष्ट शस्त्रे प्रेरिती महाप्रकार प्रहारा निष्ठ त्रिशूळ परश ते नित जनती अंगाते अंकुश परस गुजु मुद्गर मांडू गदा भालय चक्र गुंफी खंजीर वरची अशील सबळ प्रहारे भेदती वेगवेगळे शस्त्र ते मच्छिंद्रनाथावर चाल करून मारलेले आहे वेगवेगळे शस्त्र त्यांनी फेकून असे मारले आहे परंतु प्रत्येक शस्त्र मच्छिंद्राच्या अंगाला येऊन लागत आहे पण त्यांना कसल्याही पद्धतीची वज्रास्त्र अंगाभोवती असल्यामुळे अंगाला त्याची कसलीही विजा न होता ते शस्त्र मोडून खाली अशा पद्धतीचे पडत आहे परी तो मच्छिंद्रनाथ तृणपाय सकाळ मानी तर जसं गवत अंगावर पडावं त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ त्या शस्त्रांना मानत आहे शस्त्रवृष्टी घन वैशत मच्छिंद्र पर्वत झाला जसं काही शस्त्र म्हणून पाऊस पडतोय परंतु मच्छिंद्रनाथ मात्र पर्वत झाले आणि ते सर्व काही सहन करीत आहे आयशे होता ते अवसर निर्विघ्न दिसती ते शस्त्र
मग परम कोपे गांडीवासन सज्ज पै केले. आपले शस्त्र हे खराब होताना दिसल्यानंतर मात्र हातामध्ये गांडीव घेतलंय, धनुष्य घेतलं आहे आणि वेगवेगळ्या अस्त्राचं स्मरण करण्याला चालू केलेलं आहे. आता आपण अस्त्र सोडून या मच्छिंद्रनाथाचा मात्र पराभव करू असं त्यास वाटू लागलेलं आहे. एकी निर्मिला वातशर दुजे निर्मिले कामास तीव्र तिजे निर्मिले वास वास महाशक्ती आगळी. आणि कोणी कोणी काय काय अस्त्राची निर्मिती केली बघूया आपण. एकाने वायू अस्त्राचं स्मरण केलंय, दुसऱ्यानं कामास्त्राचं स्मरण केलं आहे, तिसऱ्यानं वासव शक्ती नावाचे शक्तीचं स्मरण केलंय, वासवास्त्राचं. चौथे निर्मिले नागबंधन, नागास्त्राची चौथ्या माणसाने निर्मिती केली. ते महातक्षकाऊनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापाधिक विराजते. पाचवे ब्रह्मास्त्र आहे. सहावे रुद्राक्ष प्रलय काळ की बक्षू पाहे ब्रह्मांड सकळ. सातवे दानवास्त्र सबळ असंख्य राक्षस मिळविती. सहावे रुद्राक्ष अस्त्र, त्याच्यातून अनंत प्रकारचे रुद्र तयार झाले. महादेवाचं अस्त्र त्रिशूळास्त्र असणार पाशुपत अस्त्राची निर्मिती केली आहे. सातवं दानवास्त्र, त्याच्यापासून असंख्य दानवांची उत्पत्ती झाली. आठवे कठीण प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम प्रचंडास्तपाद पाश कौरण असंख्य तिथे मिळवितसे. आठवं जे अस्त्र आहे ते अति कठीण. प्रतांत म्हणजे काळाचं अस्त्र, यमाचं अस्त्र. प्रतांत म्हणजे यमाचं अस्त्र पाठवलेलं आहे. आणि ते अस्त्र इतकं विचित्र आहे, नुसतं प्रगट झाल्यानंतर आजूबाजूचे सर्व प्राणी मृतप्राय होऊन जातात. अशा पद्धतीचं कठीण अस्त्र श्रीनाथांवर पाठवण्यात आलेलं आहे. आयशे योजनी शरणव मांडिते झाले प्रलय पर्व. शस्त्राशी मंत्र गौरव दैवत शक्ती आराधल्या. आयशे योजनी गांडीवा गुणी प्रेरिते झाले अष्टही जनी. मग ते असे भ्रमता गगनी प्रलय काळ ओढविला. मात्र ते असं प्रगट झाल्या सगळीकडे असा प्रलय काळ आल्यासारखं सगळ्यांना वाटू लागलं. विचित्र अस्त्र ब्रह्मास्त्र आहे, वायुअस्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, यमास्त्र आहे, रुद्रास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. अनंत प्रकारचे हे महाअस्त्र असे प्रगट झाल्यानंतर मात्र विचित्र स्थिती ब्रह्मांडामध्ये त्यावेळेस निर्माण झाली. तसा काही प्रलय काळ ओढवावा अशी स्थिती. वातासाची प्रलय गती महापर्वते स्वर्गपंथी. वायू चिक्रे भ्रमण करती अर्क कल्पास जेविता. वातासाच्या प्रभावाने मोठी मोठी पर्वत हवामध्ये उडायला लागलेली आहे. जसं आपला चेंडू हवेमध्ये तरंगावा त्याप्रमाणे मोठी मोठी पर्वत त्या हवेमध्ये उडायला लागलेली आहे. कामा असं परमा कथन उर्वशीचे चांगुलपणा अन्य दाराजरी करवी नमन मच्छिंद्र ते कृती पाहत्याही परम सुंदर कानी. पाहता काम मूर्जनी देवदानव मानव ध्यानी. जपी तपी लागती. आणि कामास असं तीव्र असं सांगितलं आहे. अशा सुंदर स्त्रियांची निर्मिती मात्र त्या ठिकाणी होत असते. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या उर्वशीला लाजवणाऱ्या स्त्रियांची त्या कामास्त्रातून निर्मिती होते. आणि मात्र अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्त्रियांची त्या ठिकाणी निर्मिती की जे उर्वशीला सुद्धा लाजवण्याचं मात्र काम करीत आहे. अशा
सुलक्षणदारांची त्या ठिकाणी निर्मिती झाली की ज्यांना पाहतात जपी तपी संन्यासी सुद्धा स्वतःच नित्यक्रम सोडून प्रपंचाच्या मार्गी लागतील अशा स्त्रियांची त्या ठिकाणी कामाश्रामुळे निर्मिती झाली. वासवशक्ती अति प्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहून निघाले उडेन उलोने दे मागोती ती शक्ती होता प्रगत शब्द करी कडकडात तेने उचलून पाहे ब्रह्मांड पितन धरा कंप दातला. आणि वासवशक्ती नावाची दुसरी शक्ती आहे ती प्रकट झाल्याबरोबर मोठ्या मोठ्याने ती आरोळ्या मारायला लागली नाही. ती त्या दणदणामुळे असणारी संपूर्ण धरती आहे ती कापायला लागली आहे. मोठे मोठे भूकंप त्या ठिकाणी व्हायला लागले आहे. वराह दचकुनी दाढण रुळीचा हरवळात विमान पाहे सुबटन त्या परिता समजेना. अशा प्रकारची स्थिती धरती माता संपूर्ण हाणायला लागली. शेष दचकला आहे. वराह आपल्या दाढेवरती पृथ्वी व्यवस्थित करण्याचं काम करतो आहे. तेज पाहता सत्याद्भुत गंधर्व झाले मूर्छागत. तारा तारांगण होत चंदन पवी मुखाते सूर्यवरून आखरी दाती म्हणे राहे खगा पोटी वेगी प्रलय जेठी जगा माझी मिळविला. आणि सगळे लोक देवलोक सुद्धा घाबरून इकडे तिकडे पळायला लागला की आता काहीतरी मोठा प्रलय काळ आला. आता आपल्याला वाचवणारा कोणी नाही म्हणून ज्याच्या जो तो लपण्याचा प्रयत्न करतोय आपला जीव मोक्षित घेऊन पळतोय अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. शिव झाला भयातुर रक्षी गपाटे किती खंडर ऐशे प्रलय होता पार ताई ताई पडताती त्यात नागासची विषय वेली प्रकटता विषयाची प्रेरणी अघटित तेने तेथे झाली करणी आधी विषाची मूर्छना. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या एका प्रकारचं नागास सुद्धा प्रकट झालं. तिथं त्या नागासामुळे मात्र विषाची निर्मिती झाली. आणि विषाची निर्मिती झाली असल्यामुळे जे त्या विषबाधेच्या जवळ येत होतं मात्र विषाच्या त्या नागासाच्या जवळ येत होतं ते मात्र मृत्युमुखी पडत होतं. असं बरेच प्राणी जंगलातले त्या ठिकाणी मारले गेले त्या विषामुळे. असं ते प्रखर विष नागासाचं ते मच्छिंद्रावर धावून जात आहे. आयुष्य होता ब्रह्मास शापाधिक त्यात प्रवर्तले रुद्र पावक तो क्षणे जाळून सकाळी निराशील म्हणे ब्रह्मांडा त्यात साह्यात दानवास झाले. बहुधा रक्षक पावले तेथे काळास परम निघाले प्राणो हलू लोकांचा. अशा प्रकारचं तिथं मात्र ब्रह्माचं प्रगट झालं की त्यांनी संपूर्ण जगाला भयभीत करून ठेवलंय. त्याच्या मागे रुद्र महादेवाचं असं आहे. रुद्रास्त्र प्रकट झालं आणि रुद्रास्त्र प्रकट झालं ते संपूर्ण जगाला जाळून पाहायला लागलं. त्याच मध्ये परत कालासाची सुद्धा निर्मिती झाली. कालास सुद्धा तिथं सगळ्या लोकांचा प्राण हारू का काय करू अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि पुन्हा त्यामध्ये त्याला साह्यात पुन्हा दानवास झाले. आयशी प्रलयाची होता मांडणी मच्छिंद्र देखत मग नवास मंत्र जपोनी विभूती ते सोडत असे. इकडं मात्र मच्छिंद्रनाथाला ते पाय मच्छिंद्रनाथानं बघितलं आणि बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथ असं बघितले आणि मच्छिंद्रनाथाने हातामध्ये चिमुटी घेतली आणि नव आसराचं स्मरण केलं आहे. एकाच विभूतीमध्ये नव आसराचं स्मरण करून ती विभूती यांनी आत सोडले होते. मच्छिंद्रनाथाने एका विभूतीमध्ये नवास विभूती मात्र सोडून देण्यात आली आहे. आता ते नवास कोणकोणते आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते असं विचक्षणी काहीशी ऐका प्रतापटळणी वातासा पुढे जाऊन परतास विराजले कामासा पुढे जाऊन संचरले आस विभक्त विभक्ती धडधड तेने काम बापुढे होऊन पाठी देऊनी पळत असे. आणि त्या आपण असंच बघितलं की ज्या वायू असामुळे मोठे मोठे पर्वत उडून जात होते त्या ठिकाणी एक भयानक मोठा त्या वायूला हवेला अडवण्यासाठी पर्वताची तिथं निर्मिती मच्छिंद्रनाथाच्या आश्रमात पर्वताची निर्मिती मच्छिंद्रनाथाने
त्या वायू असा पुढे केली, ज्याने वायूचे ते स्थगिती झाली. त्याच्या पुढे कामिनी असं होतं, त्या कामिनी असा पुढे विभक्ती असं सोडण्यात आलं, वैराग्य असं सोडण्यात आलं. त्याच्यामुळे ते असं बघितल्या त्या कामिनी असला मात्र घाम सुटला आणि ते असं त्या ठिकाणी मात्र पळून गेलेलं आहे. वासव शक्ती अति दारुण, तिचे पुढे झाले मोहन, तेने म्हणता गेली पण वासव शक्तीची सर्वस्वे. आणि वासव शक्तीची निर्मिती झाली होती, तिच्या पुढं मोहनास्त्राची निर्मिती झाली आणि मोहनास्त्र त्या वासव शक्तीला भुरळ पाडण्यात आली. त्यामुळे ते वासव शक्तीची संपूर्ण तेज खंडित झालं आणि त्या मोहनास्त्राने त्या वासव शक्तीला पकडलं आणि ती आपल्या ठिकाणी घेऊन गेली. नागासाचे परिपाडे खगिंदास घाली उडी, सकळ नागाची जुगडीन दाढी खाली रगडसे. त्याच्या मागे होतं नागास्त्र. नागास्त्राच्या पुढे खगेंद्र असं जाऊन पडलं आणि त्यांनी ते प्रत्येक सापाला, खगेंद्र म्हणजे गरुड असं प्रकट झालं, गरुड प्रकट झाले आणि संपूर्ण नागाला त्यांनी आपल्या त्या दाढेखाली दातामध्ये पकडून धरून न्यायला सुरुवात केली. या उपरी ब्रह्मास प्रलयानळ यास्तव असं निधी केवळ शांती वर्ण वाचे सकळ आशीर्वाद वचन नाथाचे. आणि ब्रह्मास म्हणजे शापास आहे, त्या शापासाठी कोणतंच आश्रय नाही म्हणून आशीर्वचन, आशीर्वादापर कल्याणापर वचनच त्या ठिकाणी काम येऊ शकतील म्हणून असं नाथांनी एक दिव्य मंत्राचं विभूती अभिमंत्रित करून त्या आसावर सोडली. त्यामुळे ब्रह्मास सुद्धा त्या ठिकाणी त्या ब्रह्मासाचं स्तवन करण्यात आलं. त्यामुळे ब्रह्मास हे शांत झालेलं आहे. यावरील दास निधी केवळ त्या पुढे झालेली कार्तिकीय बाळ येताची सर्वांग झाले शीतळ कोप शताब्दीत बुडाला. आणि रुद्रास म्हणजे महादेवाचं असं ते प्रलय काळाचं असं त्याच्या पुढे जे आहे कार्तिकेय नावाचं असं पाठवण्यात आलं. आणि आपल्या सर्वांस माहीत आहे की कार्तिकेय महादेवाचा मुलगा आहे आणि ते असं महारुद्र असं याला नष्ट करू शकत नाही. कार्तिकेय असाला स्वतःच्या लेकराला बाप मारू शकत नसतो. याच न्यायाप्रमाणे रुद्रास शांत झालं आणि आपल्या स्वस्थानी या ठिकाणी निघून गेलेला आहे. दानवासा नाही मिती त्याची दे मच्छिंद्राचे देवास कधी शांती सकळ त्या ते पाहुणे जाती अंतरिक्ष ठाणी आपुल्या. आणि त्या दानवास जे निर्मित झालं होतं वेगवेगळ्या प्रकारे दानव त्यांच्या पुढे देवास निर्माण केलं आणि ते देवासाला पाहून दानवासाची सुद्धा महती त्या ठिकाणी गळून गेली आणि ते सुद्धा आपल्या स्वस्थानी निघून गेलं. यावेळी काळास गहन, आता काळास आहे जे प्रतांत आहे काळ आहे त्या पुढे असं संजीवनी येऊन मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळतात. आणि यमराजा जो आहे यमराजाचा असं हातामध्ये पाश घेऊन प्राण घेण्यासाठी ते असं निघालं आहे. पण मात्र समोर संजीवनी असल्याला बघून यमराजा त्या रेड्यावर बसून परत वापस चालले गेला आहे. ऐशी अष्टाची वृत्ती करुणी पावली सकळ शांती. या उपरी अष्ट उरले असं उरले ते मिठी त्याची ख्याती ऐकावी. असा आहे प्रकारे अष्टही आसराचं आठही आसराचं निवारण झालेलं आहे. आणि आपण बघितलं मागे की 9 आसं नाथांनी प्रेरणा केली आहे. आता जे आसं उरलं आपण त्याची ख्याती ऐकूया. ते आसं वातास अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव ठेंड तेने विकळ झाले अष्टडेंडन चलन वरण विसरले. आणि ते असं म्हणजे वाताकर्षण होतं आणि वाताकर्षण असं सोडल्यानंतर मात्र त्या भैरवाची बिकट दशा झाली. त्यांचे जे आहे श्वासोश्वास बंद झाले आणि त्यांचं चालणं बोलणं मात्र विसरले. प्रसम वासव शक्ती प्रगत होता दनदना उठला ब्रह्मांडी तत्समजता. तो प्रलय नादांबा ऐकता परिचारिका धाडत असे. पहिले जी वासव शक्ती निर्मिती झाली तिने मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली होती.
त्यामुळे ब्रह्मांड हालायला लागलं हे आपण मागेच बघितलं. पण तो नाद सुद्धा तो ध्वनी मध्ये मंदिरामध्ये जगदंबेने ऐकला आणि आपली परिचारिका असणारे जे चंडा मुंडा रंडा वेगवेगळ्या त्या परिचारिका आहे सेविका आहे त्यांना पाठवण्यात आलं बाहेर जाऊन बघा कोण आलं आहे ते. त्या परीच्या एका एकीने कोटी चामुंडा लावण्य खानी शंकिनी दंकिनी योगिनी जलदैवता पातल्या कोण काय होत्या त्या चामुंडा होत्या. कोटी चामुंडा कोट्यावधी चामुंडा होत्या. त्यामध्ये शंकिनी दंकिनी योगिनी जलदैवता म्हणजे धनदा नंदा अशा पद्धती लक्ष्मी चंडा मुंडा रंडा आल्या असती त्या पाहुणे प्रलय गती समूळ. अष्टही कोटी शत कोट्यावधी धावती चामुंड्या त्या प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या त्या चामुंडा आहे. त्यांनी बघितलं की आपले जे नवरे जे आहेत आपले जे आहेत भाऊबंद आपले जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना ह्या नाथाने या झोपड्याने मात्र मूर्छित केलंय. आता याला आपण सुद्धा मात्र काय करूया शिक्षा करूया. कारण त्या काही साध्या सुध्या नव्हत्या. त्याही देवीच्या अंश असल्यामुळे शक्ती होती. शक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती होत्या पण मात्र इथं भक्ती होती. भक्तीपुढे शक्ती कधीही श्रेष्ठ ठरवत नाही. परी पूर्वी 5 साथी समाचार आल्या असती त्या पाहुणे प्रलय गती सकळ समुदाय आणि राम. आणि पहिले तर 5 साथच आल्या होत्या पण त्यांनी आवाज ऐकला सगळ्या मात्र काय चाललंय म्हणून बाहेर पाहण्यासाठी आल्या. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करती मार परितो सोबत मच्छिंद्र निवारित अस्त्राचे. त्याही वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांनी शस्त्रांनी मच्छिंद्रनाथावर प्रहार करता आहे पण मात्र मच्छिंद्रनाथ संपूर्ण त्या शस्त्राचं अस्त्राचं निवारण अशा पद्धतीने करतो. वार्ता काय शनी अष्टभैरव झाले क्षीण होनी प्राण विकार देह धरणी निश्चित पडे यावळी एक क्षण चामुंडा भाग असा कैसा झाला विचारा भाऊ कामशनी योजले. हे तर मात्र काय झाले आहे त्यांनी हे तर परेशान झाले. हे तर काल भैरव जे आहे ते तर मूर्छित पडले खराब होऊन पडले खाली पडले. हे बघितलं त्यांना राग आला. वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्राचा मारा केला त्यांनी पण मात्र काय झालं आहे मच्छिंद्रनाथाने ते सुद्धा निवारण केलं. आणि काय केलं गंमत तिथे मात्र अशी केली त्यांना भूल पडणार मोहन असं हे मात्र त्या चामुंडावर सोडण्यात आलं. त्या मात्र त्यांना भूल पडली आपण कोण आहोत काय करायचं आहे. या तव ते शस्त्र प्रबलवंत सर्वाच्या अंगी गुप्त संचरत तेथे सैनिक होणे मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती. कोणी म्हणती विमानादे कोणी उगाची दोले कोणी धावती मही पावले पळता उचलून पळती. तर त्यांची मात्र गताचे झाली. कोणी म्हणतात विमानाला पा विमानाला पळा धावा कोणी धावायला लागलं कोणी पळायला लागलं कोणी इकडे तिकडे कोणी नाचायला लागलं आहे कोणी खेळायला लागलं कोणी निश्चित पळती धुळीत कोणी धुळीत लोळती उचलून घालती उडून. कोणी वाद्य वाजवून नाचती कोणी उगीची टाळ्या पिटती कोणी खगीचंद्री दाविती कोणी हसती गदगदा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याची डोले कोणी धावती मई पाऊले पळता उलथोणी पडताती कोणी गोंधळी गायन करती कोणी रानोरान भ्रमती आया बाया म्हणून कोणी उगेची पुन्हा कोणी लोळती धुळीत कोणी मृत्तिका उडवीत कोणी उदू म्हणत कोणी रडत पडताते. त्यांची अशी विचित्र अवस्था झाली. कोणी विमानाला कोणी पळा म्हणतं कोणी धावा म्हणतं कोणी म्हणतं चंद्र उगवला कोणी नाचायला लागलेला आहे
कोणी गायन करायला लागलं, कोणी धुरीत लोळायला लागलं, कोणी खाली झोपलं त्याच्या तोंडावर माशा गणगण करायला लागल्या. अशी विचित्र पद्धतीची परिस्थिती मात्र त्या चामुंडाची या ठिकाणी झालेली. कोणी निचेष्टित पडती धरणी, मक्षिका गोंगा वट करती वदनी. कोणी उग्याच शिव्या देऊनी, कोणी उगीच त्याच्या शिव्या द्यायला लागलं, कोणी उगीच भांडणं करायला लागलं, कोणी उगीच हसायला लागलं. ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र बुद्ध्या गौरवी. प्रखर प्रहरंतया माझी संचरवी ते असत पावंत. वसने काढून त्वरित नेऊन गगनपंथी अंबरा ते मिळती. मात्र मच्छिंद्रनाथांनी ते काय केलं आहे, अंगावरची त्यांची जी काही वस्त्र आहे ते मात्र आपल्या विद्याशक्तीने काढून घेतली आहे. मग सकळ नग्न होणं नृत्य करती अवनी. त्यात या मच्छिंद्र मुनी मायाचा ते जलपत असे ते मात्र सगळे संपूर्ण नग्न अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि ते मात्र त्या ठिकाणी नृत्य करायला लागले आहे. नृत्य करीत असताना त्यांनी काय केलं, परत माया असला आणि अनंत पुरुषांची त्या ठिकाणी निर्मिती केली आहे. आणि निर्मिती करून पुन्हा नाथांनी ज्ञान असं निर्माण केलं आणि ज्ञान असं निर्माण करून त्यांची जे देहसाधनी आहे ती परत पूर्वस्थितीला आणून पोहोचली. आज ते बघता आपल्या अंगावर एकही कपडा नाही, आपल्या आजूबाजूला बरेच मंडळी उभी आहे. अशा पद्धतीने त्या लाजल्या आणि त्या ठिकाणून मात्र पळत सुटल्या. ज्या ठिकाणी भगवती होती त्या ठिकाणी त्या आलेल्या आहे. ते पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनस्तानी. कंठी प्राण उरले से प्राण रुधिरावणी वांधत असे. पळता पळता त्यांनी पाहिलं की भैरव सुद्धा मूर्छित येऊन पडले. त्यावेळेस ते जगदंबे जवळ आले आणि की पाहिले नेत्र स्वेती. मग पळवणी गेल्या तेथे भगवती अंबिका पाहुणी नग्न तिथी. आश्चर्यकारी मानसे. भगवतीने बघितलं की हे एवढे मोठे प्रचंड असणारे वीर असणारे हे कस काय नग्न झाले, म्हणून त्यांच्या अंबिकेला मात्र आश्चर्य वाटलं आणि विचारलंय काय झालं कसं झालं. त्यावेळेस ते सांगायला लागले, माय व माय कोणी जोगी आला, कोणीतरी इथं संत पुरुष आला, जोगी आला, संन्यासी आला, कोणीतरी चेतूक नातूक करणारा आला आणि त्याने ही कळा मात्र आम्हाला अशा पद्धतीने भ्रष्ट केलं आहे. तुम्ही समजताना सोया आता जननी काय उरले, आता इथं काही उरलं नाही, आपल्याला पळून जायची स्थिती अशा पद्धतीने आलेली आहे, आपण इथून चालल्या जाऊया असं ती म्हणायला लागली. आता जननी काय उरले, तुम्ही स्वतः नसवडा, तुम्ही नातोय दोघी हा कठीण आहे, तो तुमची सुद्धा अशा पद्धतीची अवकाळ करेल. भैरवा सारखे विरधुरंदर तयाचा प्राण कंठावर उरला सेवरचा. वरण मांडणी ते माठात ठेवी. भैरवासारखे वीर सुद्धा या ठिकाणी टिकू शकले नाही, तिथं आपली बिशात नाहीये. त्या या ठिकाणी आपण काय करूया, इथून हे जाणं मात्र योग्य आहे अशा पद्धतीची त्या स्त्रिया त्या देवीला त्या ठिकाणी सांगत आहे. तो जोगी नो हे माय गणनी सूत प्रवर्तला दुसरा तरणी. पूर्व भयाची आता मांडणी जगा माझी मिळविला. की एकादश प्रलय रुद्र एकची शरीरी मिळविले भद्र. देव दानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटो शोभा असं तसं आम्हाला वाटतो प्रत्यक्ष रुद्र आहे कोणीतरी. प्रताप रुद्र आहे कोणीतरी, देव गंधर्व आहे ज्याने या भैरवांना सुद्धा अशा पद्धतीने असणारा तो मच्छिंद्रनाथ आहे. तो जोगी आहे. की माये प्रलय विजेचा असताना तर नाजी आली धरुणी यास. आप तेज वायू आकाशन ग्राशी लायशी वाटतो तरी आता वेगी माये स्वस्ताना आचरावे. कोणे प्रकारे वाचवावे जीवितवे आपले जनने. तो खूप कडक आहे, आपला प्राण घेईल यादा कदाचित, म्हणून मात्र तो त्या ठिकाणी आपण हे स्थान सोडून या ठिकाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीने ते सांगायला लागले आहे. आयशी बोलून भयभीत कंपायमान बावल्या होत. कोणी बोलताचाच राग घेत आला म्हणून. आयशी दीक्षा माय भवानी पाहुणी असे करी म्हणी. मग स्वचित्त पाहे शोभनी कोण कोणाचा कोणता. मग भगवतीला सुद्धा आश्चर्य वाटलं की
ज्यानं या भैरवांना सुद्धा निश्चित केलं असा या जगामध्ये कोण आहे, म्हणून त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिलं तर तो तर कवी नारायणाचा अवतार आहे आणि मच्छिंद्र नावाने अवतार या जगामध्ये घेतलेला आहे. आणि नाथपंथ हा साठी निर्गत आहे, नाथपंथ त्यांनी स्वीकार केला आहे. अशा पद्धतीने पाहून मातेला मात्र आनंद झाला आणि तिच्या आपल्या त्या ज्या चामुंडा आहे त्यांना वस्त्र देण्यात आलं आणि त्या सर्वांना घेऊन माता देवी जी आहे ती मात्र बाहेर आलेली आहे. मग मच्छिंद्रापाशी येऊन त्वरित बहु प्रेमे हृदयी धरित तेने पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला. मग येऊ घेऊन आरकी मच्छिंद्रनाथ म्हणे बाळ प्रताप केला बहुत तरी भैरव प्राण रहित झाले सावध करी त्याचे. ऐशी ऐकून अंबिका वाणी प्रसन्न झाली चित भवानी. मग विद्या वात आकर्षणी काढून घेतली ते समय जैसे दुधा माझे तोय काढून घेती हंस समयी. ते वाताकर्षणास सदैन काढून घेत ते क्षणी. अंबिका बाहेर आल्यानंतर मच्छिंद्रनाथांना बघितलं आणि मच्छिंद्रनाथांनी बघितल्यानंतर श्री जगदंबेच्या पायावर डोकं ठेवलं आणि ठेवल्यानंतर आईने त्या देवीला सुद्धा आनंद झालाय आणि आनंद ती म्हणाली की आता हे मरायला लागले भैरव मात्यांना तर आपण जीवदान दिलं पाहिजे म्हणून असं काही करा. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मात्र वाताकर्षण नावाची ती विद्या काढून घेतली आणि वात प्रेरक नावाचा मंत्र म्हणून त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सावध करण्यात आलं. इथं उदाहरण दिलं आहे एक सुंदर, जसं त्या दुधामधलं पाणी ते राजहंस वेगळे करू शकतात त्याप्रमाणे ते वाताकर्षण नावाची विद्या काढून घेतली की पंचाक्षरी कौशल्य प्रति मही मानदोसे काढून घेती तन्याय विद्या शक्ती काढून घेते तो नाथ किंवा स्वबुद्धी विचक्षण कार्य असता पराधीन ते युक्ती प्रवृत्ती घेऊन न प्रज्ञ बळे आपुले. किंवा एखादा हुशार मनुष्य आहे एखाद्या येड्या माणसाचे काम पडलं तो आपल्या चतुराईने ते त्याच्याकडून ज्या पद्धतीने काम करून घेतो त्या पद्धतीने मच्छिंद्रनाथाने ती विद्या हळूवार त्या तिथून काढून घेतली.